नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत पुढच्या काही न्यूमेरिकल्सला। बघा बेटा, मागच्या लेक्चरला आपण भरपूर काही न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह केले होते आणि आजच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू। ठीक आहे ना? ठीक आहे सर, ठीक आहे सर, ठीक आहे सर, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, न्यूमेरिकल्स काय म्हणतोय, इव्हॅल्युएट इंटेग्रेशन ऑफ 1/√1 - x² - cos x dx। ठीक आहे, चला मग सर्वात आधी तुम्हाला माहिती असेल काय करतो रे आपण आपण काय करतो, बघा बेटा, हा जो dx आणि हे जे इंटेग्रेशन आहे ना, हे याला सेपरेट लावून द्या, याला सेपरेट लावून द्या। बघा बेटा, इंटेग्रेशन याला सेपरेट लावा, याला सेपरेट लावा। पहिले हे काम करा, असं इथे आलं का लक्षात? हो सर, आलं सर लक्षात। इंटेग्रेशन ऑफ याला सेपरेट लावा बेटा, 1/√1 - x² dx मायनस मध्ये मायनस साइन होता ना, इथं मायनस साइन दिलं बेटा। इंटेग्रेशन ऑफ इकडे काय होतं बेटा, cos x dx। म्हणजे सर्वात आधी मी पहिली स्टेप मध्ये मी काय केलं बेटा, इंटेग्रेशन याला आणि याला दोघांना सेपरेट लावून दिलं। ठीक आहे, चला त्यानंतर मी काय केलं बेटा, काव सर हा कोणता फॉर्म्युला असतो सर? हो बेटा, तर लक्षात ठेवा बेटा, इंटेग्रेशन ऑफ 1/√1 - x² म्हणजेच काय, हा फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला बेटा। हा जो आहे ना आपला, हा डायरेक्ट फॉर्म्युला बेटा साइन इनव्हर्स x चा। हा आपला डायरेक्टली फॉर्म्युला आहे साइन इनव्हर्स x चा। बघा बेटा, इंटेग्रेशन ऑफ 1/√1 - x² dx, तर हा फॉर्म्युला बेटा आपला साइन इनव्हर्स x चा। कोणाचा बेटा? साइन इनव्हर्स x। ठीक आहे, तर वाटलं सर तुम्हाला दाखवून देऊ का? दाखवा ना सर, मागचे लेक्चर बघितले नसेल तर बघा बरं, इथे आला का? नाही, इथं नाही। अरे यार, हा नाही, इथं पण नाही, इथं भेटून जाईल तुम्हाला। चला बघा बेटा, लक्ष द्या, बघा दिसतोय का इकडं, 1/√1 - x², इंटेग्रेशन ऑफ 1/√1 - x² dx। हा फॉर्म्युला कोणाचा बेटा? आपला साइन इनव्हर्स x चा। ते फॉर्म्युले तुमचे सर्वांची पाठ झाले असेल असं मी आशा करतो। नसेल झाले ना तर बेटा लिहून ठेवा एका कागदावर, आणि तो कागद तुमच्या बाजूला ठेवा बेटा। ठीक आहे ना? सध्या जेवढे दिवस म्हणजे 4 ते 5 दिवस तुम्हाला अजून पाठ नाही होणार, पण काय करायचं माहितीये का, रोज सकाळ दुपार संध्याकाळ जसं आपण गोळ्या घेतो ना औषधीचा, तसं घेत चला बेटा, म्हणजे तसं वाचत चला बेटा। ठीक आहे ना? दिवसातून 3 ते 4 टाइम वाचत चला, हळूहळू 1-1-2-2 1-1-2-2 पाठ होईल आणि असं करत करत सर्व फॉर्म्युले पाठ होऊन जाईल बेटा। ठीक आहे ना? चला असो, तोपर्यंत एक काम करायचं बेटा, याची जी पेजेस आहे, ज्या पेजवर तुम्ही लिहिलंय ना बेटा, हे पेजेस तुम्ही तुमच्या जवळ स्टोअर करून ठेवा। असं इथे चला रे चला, चलो आपण बघू बेटा। तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना समजलं असेल बेटा की इंटेग्रेशन ऑफ 1/√1 - x² dx म्हणजेच काय असतं आपलं, याचा अर्थ काय असतं आपलं, साइन इनव्हर्स x बेटा। ठीक आहे ना? मध्ये मायनस साइन जसंच्या तसं, मायनस साइन जसंच्या तसं। बोला, इंटेग्रेशन ऑफ cos x काय असतं रे भाऊ? इंटेग्रेशन ऑफ cos x काय असतं रे भाऊ? तर इंटेग्रेशन ऑफ cos x चा फॉर्म्युला बेटा साइन x। इंटेग्रेशन ऑफ cos x चा फॉर्म्युला बेटा साइन x। हे सुद्धा तुम्ही पाठ वगैरे केलं असेल। तर इंटेग्रेशन ऑफ cos x म्हणजे काय असतं बेटा? आपलं साइन x। काय असतं बेटा? आपलं साइन x। आणि ज्यावेळेस आपण इंटेग्रेशन सॉल्व्ह करतो ना, तर पुढे +c लावून देतो, तर हे झालं बेटा आपलं आन्सर, हे झालं बेटा आपलं आन्सर। ठीक आहे ना? आय होप सो हे छोटे न्यूमेरिकल तुम्हाला सर्वांना समजलं असेल बेटा। ठीक आहे, 2 मार्काला आलेलं बरं, एकदा समजलं बाळांनो? एकदम सिंपल शॉर्ट, फक्त फॉर्म्युले बेटा, फक्त काय आपले फक्त फॉर्म्युले होते। याच्यात काही जास्त काही डोकं लावायसारखं काही होतच नाही। डायरेक्ट हा आपला साइन इनव्हर्स x चा फॉर्म्युला आहे, cos x चं इंटेग्रेशन आपलं साइन x असतं, विषय क्लोज आपला डायरेक्टली। ठीक आहे, चला तर आपण जाऊया नेक्स्ट न्यूमेरिकल कडे। तर बघा बेटा, नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला काय सांगतं, इव्हॅल्युएट इंटेग्रेशन ऑफ 1/1 + x² - cos x sin² x dx। चला, तर तुम्हाला सर्वात पहिली स्टेप तर माहिती असेल काय, की दोघांना इंटेग्रेशन सेपरेट लावा बेटा, दोघांना इंटेग्रेशन सेपरेट लावा। ठीक आहे ना? चला, मी सर्वात आधी काय करतो, दोघांना इंटेग्रेशन सेपरेट लावतो। I = इंटेग्रेशन ऑफ, हा पहिलं काय बेटा, 1/1 + x² dx, मध्ये मायनस साइन इथं मायनस दिलं, इंटेग्रेशन ऑफ cos x sin² x dx। हे समजलं बाळांनो? इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं बेटा? मी काय केलं, हे जे इंटेग्रेशन होतं याला आणि याला, हे 2 टर्म आहे ना बेटा, हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे, तर याला इंटेग्रेशन वेगळं लावलं आणि याला इंटेग्रेशन वेगळं लावलं, दोघांना सेपरेट इंटेग्रेशन मी लावून दिलेलं आहे बेटा। ठीक आहे ना? तर आता आपल्याला काय करायचंय, याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे। सर हा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे सर।
बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. तर हा डायरेक्टली आपला फॉर्म्युला बेटा टॅन इनव्हर्स एक्सचा. कोणाचा फॉर्म्युला बेटा? हा टॅन इनव्हर्स एक्सचा. आलं बेटा लक्ष तुम्हाला? बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे टॅन इनव्हर्स एक्सचा. हा डायरेक्ट फॉर्म्युला बेटा. तर याचं उत्तर डायरेक्टली येऊन जाईल आपलं, याचं उत्तर येऊन जाईल बेटा आपलं टॅन इनव्हर्स एक्स. हे समजलं? कारण हा फॉर्म्युला बेटा, तर तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युला तुमच्या जवळ असेल, तुमच्या वहीत जर लिहिली असेल तर बघा, जा बघा त्या फॉर्म्युलात बघा बेटा. हा डायरेक्टली फॉर्म्युला बेटा तुमचा टॅन इनव्हर्स एक्सचा. मध्ये बेटा मी मायनस साइन दिलं. तर याचं काही फॉर्म्युला नाही सर आपल्याकडे, याचं नाहीये आपल्याकडे फॉर्म्युला. मग काय करायचं, कसं करायचं? काही टेन्शन नाही घ्यायचं बेटा. पण मी काम करतो, कॉस एक्सला मी असंच्या असं लिहितो अपॉन साइन स्क्वेअर एक्सला. बघा बेटा, साइन स्क्वेअर एक्सला मी कसं लिहितो? साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन एक्स इंटू साइन एक्स. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? बघा मी काय केलं, बघा लक्ष 2 मिनिटं वाटलं असतं. मी काय केलं, या कॉस एक्सला मी जसंच्या तसं लिहिलं, कॉस एक्सला मी काय केलं, जसंच्या तसं लिहिलं अपॉन साइन स्क्वेअर एक्स होता बेटा. तर मला सांगा, एक्स स्क्वेअरला, या एक्स स्क्वेअरला मी एक्स इंटू एक्स लिहू शकतो का? हो. तसंच या साइन स्क्वेअर एक्सला मी साइन एक्स इंटू साइन एक्स सुद्धा लिहू शकतो, साइन एक्स इंटू साइन एक्स सुद्धा मी लिहू शकतो बेटा. आलं बेटा लक्षात तुम्हाला? साइन स्क्वेअर एक्सला मी कसं लिहिलं? साइन एक्स इंटू साइन एक्स. असं का बरं लिहिलं सर? सांगतो ना बेटा, सर्व सांगतो, टेन्शन नाही घ्या बेटा, ठीक आहे ना? सर्व सांगतो. कारण याचा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला नाहीये. पहिले आपल्याला त्याला प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल आणि असं काही बनवावं लागेल की ज्याचं स्टँडर्ड फंक्शन एक्झिस्ट करतं, ठीक आहे ना? त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला एक्झिस्ट करतो. चला, हे तर झालेलं विचार मस्त सॉल्व्ह, एकदम भारी होतं. हे डायरेक्टली फॉर्म्युला भेटला होता 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स म्हणजे टॅन इनव्हर्स एक्स असतं आपलं. हे तर आपल्याला माहिती होतं. मध्ये मायनस साइन, इंटिग्रेशन ऑफ. चला, तर मी एक काम करतो बेटा. बघा, तर या कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू साइन एक्स आहे ना, तर याला मी थोडं वेगळं करतो. तर बघा, याच्यातून 1/sin x ला मी बाजूला काढतो. हा जो sin x होता ना, याला मी थोडं बाजूला काढतो. म्हणजे कसं होईल ते 1/sin x. इकडे काय उरलं मग cos x अपॉन sin x. म्हणजे थोडं त्याला वेगळं केलं बेटा, थोडं त्याला काय केलं मी वेगळं केलं. असं मी करू शकतो बरं, असं मला करता येतं, असं मला करायची ऑथॉरिटी आहे बेटा, रूल मध्ये बसतं. बघा मी काय केलं बेटा, सिंपल ही गोष्ट. 2/3 × 4 होतं ना, तर मी काय केलं, या 3 ला फक्त वेगळं काढलं, या 3 ला फक्त वेगळं काढलं. 3 ला वेगळं कसं काढू? 1/3 × 2/4. हे समजलं बेटा? म्हणजे याच्यामधून एकाला मी वेगळं काढू शकतो बेटा, असं वेगळं काढता येतं बरं बेटा. तर sin x × sin x होता, तर मी काय केलं, एका sin x ला थोडं वेगळं काढून घेतलं, एका sin x ला यांच्यापासून वेगळं काढून घेतलं. तर तो कसा वेगळा निघेल? 1/sin x, 1/sin x असा तो वेगळा निघाला बेटा. समजलं बेटा इथपर्यंत? हो सर, असं आपल्याला वेगळं काढता येतं रे भाऊ. चला, याचं आपलं टॅन इनव्हर्स एक्स जसंच्या तसं मायनस 1/, बोला रे बोला, 1/sin x म्हणजे काय असतं? बोला. तर 1/sin x म्हणजे असतं बेटा आपलं कोसेक एक्स. वाटलं असं मी या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलेज लिहून देतो. 1/sin x म्हणजे काय असतं बेटा आपलं कोसेक एक्स असतं. काय असतं रे? 1/sin x म्हणजे काय असतं बेटा आपलं कोसेक एक्स. हे लक्षात ठेवा, हे फॉर्म्युला बेटा, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की cos x अपॉन sin x काय असतं बेटा आपलं cot x. cos x अपॉन, इथंच लिहून देऊ का? नाही तर इथेच लिहून देतो. कशाला इकडे तिकडे बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? बरोबर आहे. तर एक काम करतो, इथंच लिहून देतो तुम्हाला, ठीक आहे ना? चला, असं लक्ष द्या बेटा. वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युले. चला, तर सर्वात पहिले आपल्याला हे माहिती आहे की 1/sin x. बघा बेटा, तुम्हाला सांगितलं होतं साइन आणि कोसेक हे काय असतं? एकमेकांची सावत्र भाऊ बेटा, ठीक आहे ना? तर 1/sin x चा फॉर्म्युला आपण शिकलो होतो M1 मध्ये. काय? कोसेक एक्स असतो बेटा, कोसेक एक्स. तर एक काम करा बेटा, मी तुम्हाला मॅथ्सला काय M1 असो M2 असो, या संपूर्ण मॅथ्सला जेवढे पण फॉर्म्युले लागतात हे संपूर्ण फॉर्म्युले मी माझ्या ऍप्लिकेशनवर टाकून देईल फ्री ऑफ कॉस्ट बेटा. सर्वांसाठी ते फ्री ऑफ कॉस्ट असतील. येतं लक्षात तुम्हाला? बघा, हे जे पण काही फॉर्म्युलेज बेटा मॅथ्सचे M1 M2, जेवढे पण काही बेसिक टू बेसिक एकूण एक फॉर्म्युला ज्याच्याशिवाय माणसाचं पारडच हलू शकत नाही, त्याचं डायरेक्टली कुठंच काही होऊ शकत नाही, त्या संपूर्ण फॉर्म्युलांची मी एक स्टँडर्ड PDF बनवेल लवकरात लवकर आणि ती टाकून देईल बेटा आपल्या ऍप्लिकेशनला फ्री ऑफ कॉस्ट. सर्व विद्यार्थी ती डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशनवर मी टाकून देईल बेटा, काही काळजी करू नका. मॅथ्सला लागणारे संपूर्ण फॉर्म्युले
म्हणजे माझ्या हँड रिटनमध्ये एकदम मस्त मस्त छान छान सुंदर सुंदर, ठीक आहे, समजेल असं सर्वांना, ठीक आहे. तर 1/sin x म्हणजे काय असतं आपलं कोसेक एक्स. आणि दुसरा फॉर्म्युला अँड cos x अपॉन sin x म्हणजे काय असतं बेटा आपलं cos x अपॉन sin x म्हणजे असं बेटा आपलं cot x. काय असतं बेटा आपलं cot x. बघा बेटा sin x अपॉन cos x इज इक्वल टू tan x. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन असतं, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन असतं. मग याच्या उलट कॉस अपॉन साइन म्हणजे काय असेल बेटा आपलं कॉट असेल. कॉस अपॉन साइन म्हणजे काय असतं आपलं कॉट असतं. तर हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असायला पाहिजे, हे फॉर्म्युले बेसिक आहे भाऊ, ठीक आहे. चला लक्ष द्या बेटा. तर टॅन इनवर्स एक्स बघा हे तर आपलं विचार जसं तसं टॅन इनवर्स एक्स हे विचार केव्हाचं काढून पडलंय. तर 1/sin x च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे आता 1/sin x म्हणजे काय असं बेटा आपलं बोला 1/sin x म्हणजे कोसेक एक्स कोसेक एक्स इंटू आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असं बेटा आपलं कॉट एक्स dx. आलं बेटा लक्ष तुम्हाला. म्हणजे टॅन इनवर्स एक्स जसं तसं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. हा कोणाचा फॉर्म्युला आहे रे, बोला रे बोला, बोला रे बोला, हा कोणाचा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स असा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बेटा कोणाचा तरी. आठवा इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स हा आपला फॉर्म्युला बेटा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे मायनस कोसेक एक्सचा. कोणाचा फॉर्म्युला बेटा मायनस कोसेक एक्सचा, ठीक आहे. लक्ष द्या. मग टॅन इनवर्स एक्स जसं तसं मायनस कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो बेटा आपला मायनस कोसेक एक्स. काय असतो मायनस कोसेक एक्स प्लस सी असं असं. बघा बेटा ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो, दोघी इंटिग्रेशन सॉल्व्ह केले की प्लस सी चिपकावून टाकायचा, बेटा. तर आता एक काम करू आपण, याला थोडंसं पुढे लिहून घेऊ, ठीक आहे. बोला बरं. टॅन इनवर्स एक्स बोला बेटा हे मायनस मायनस का होऊन जाईल या ठिकाणी प्लस होऊन जाईल कोसेक एक्स प्लस सी. तर हे झालं बेटा आपलं आन्सर, हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर, ठीक आहे ना. बघा बाळांनो इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्सचा फॉर्म्युला असतो मायनस कोसेक एक्स. काय वाटलं असं लिहून देऊ का, लिहून देतो तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स dx याचं उत्तर काय असं बेटा आपलं मायनस कोसेक एक्स लक्षात ठेवा बेटा. कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो बेटा मायनस कोसेक एक्स. तर आय होप सो बघा बेटा हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरला आणि मायनस मायनस शेवटी काय होऊन गेलं बेटा आपलं प्लस. तर हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर, तर आय होप सो तुम्हाला सर्वांना हे न्यूमेरिकल सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर बघा बेटा छान छान सुंदर सुंदर संपूर्ण न्यूमेरिकल मी तुमची घेईल, काही काळजी करू नका. फक्त अजून तुम्ही जर समजा हे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले आहे आणि त्यासोबतच संपूर्ण कोर्स सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला बेटा. तुम्ही तो कोर्स, आमचा जर कोर्स तुम्हाला आवडला, आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. नो प्रॉब्लेम बेटा, ठीक आहे ना. चला असो. आणि बघा बेटा आवडला तरच परचेस करा बेटा. मी एकूण एक स्टेप तुम्हाला शेवटपर्यंत सांगत राहील, कारण बरेचसे शिक्षक लोक काय करतात माहिती का, हळूहळू घेता, सुरुवातीला हळूहळू घेता, मग नंतर स्पीड पकडता. पण जे विद्यार्थी माझ्याकडून M1 शिकलेले आहे, ज्या विद्यार्थ्यांकडून बघा, ज्या विद्यार्थ्यांनी माझा बेसिक मॅथमॅटिक्सचा कोर्स परचेस केला होता, भरपूर सारा विद्यार्थ्यांनी केला होता बेटा, ठीक आहे ना. आणि त्यांना सर्वांना छान छान सुंदर सुंदर तो समजला. ते मला बोलले की सर तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एक सारखं शिकवलं. बघा भानो कसं असतं, मी एक तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमचा हा सर्व कोर्स वगैरे रेकॉर्ड करतोय. असं नाही की मला पैसे वगैरे भरपूर कमवायचे, असं नाही बेटा. कसं आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. कसं आहे बेटा, बाहेर जर तुम्ही ऑफलाईनची फीस बघितली तर भरपूर जास्त बेटा, आणि ती सर्वांना नाही परवडत बेटा. त्यामुळे बघा घरी बसून तुम्ही प्रॉपर आणि डिटेल कॉन्सेप्ट मध्ये लोअर लेवल पासून तर हायर लेवल पर्यंत संपूर्ण कॉन्सेप्ट तुम्ही शिकणार बेटा आपल्या ऍप्लिकेशन मधून. तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे कोर्सेस तुम्हाला दिसतील, भरपूर सारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग असो, तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगू शकता, मोठ्या भाऊ बहिणींना सुद्धा सांगू शकता बेटा, ठीक आहे ना. चला सुरुवात करायची आपल्या पुढच्या न्यूमेरिकलकडे. जाऊ भाऊ, ठीक आहे चलो. तर आता आपण बघू आपला न्यूमेरिकल नंबर 10. चला, तर इव्हॅल्युएट x इंटू x - 1 चा स्क्वेअर. सर आता काय करायचं सर, हे तर गैरगंध मंद दिसू राहिलंय.
अरे नाही बेटा काही टेन्शन नका, मी आहे बेटा. चला पोपटी नको पाहिजे आम्हाला पांढरा पाहिजे. तर सर्वात आधी एक काम करा बेटा, याला लिहून घ्या पहिले. इंटिग्रेशन x इंटू x मायनस 1 चा स्क्वेअर dx. बरोबर आहे हो सर. चला तर सर्वात आधी a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा बेटा. काय बघा, x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, तर याला पहिले सॉल्व्ह करून घेऊ आपण. याला पहिले सॉल्व्ह करून घेऊ, पण त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सर फॉर्म्युला आले, काय असं फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला असं बेटा आपला. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला टाका बेटा, पहिले यूज करा. बोला i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x जसाच्या तसा, x जसाच्या तसा बेटा. x ला मी हात नाही लावलं, या x ला मी हात नाही लावलं. पुढे आता a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर a कोणाला मानलं मी, x ला, आणि b कोणाला मानलं बेटा मी 1 ला. इथे लक्ष तुम्हाला बघा बाळांनो, तर याला a माना आणि याला b माना. ठीक आहे, चला सॉरी सॉल्व करा बेटा. ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी, तर ए काय बेटा आपला x आहे, मी घेतलं x स्क्वेअर मायनस ट्वाइस ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे काय, x इंटू 1. x इंटू 1 काय असतो बेटा आपला x असतो. बघा ट्वाइस ए बी, ए बी म्हणजे काय, ए आणि बी चा मल्टिप्लाय करा बेटा, ए आणि बी चा गुणाकार करा. ए कोण आपला x आहे आणि बी कोण बेटा आपला 1 आहे. मग बोला ए आणि बी चा गुणाकार जर समजा आपण केला x इंटू 1 x, x इंटू 1 x. ओके बेटा ठीक आहे. प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय, बी कोण आपला 1, 1 चा स्क्वेअर किती असतो बेटा 1 असतो. 1 चा स्क्वेअर काय असतो बेटा आपला 1 असतो. समजलं बाळांनो. ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला होता, आणि x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपला आपण त्याला काय करून घेतलं, त्याला सॉल्व्ह करून घेतलं, त्याला आपण थोडं सॉल्व्ह करून घेतलं dx. ठीक आहे. चला आता मी एक काम करतो बेटा, हा ब्रॅकेटच्या बाहेर जो x आहे ना, या ब्रॅकेटच्या बाहेर जो x आहे ना, या x ने मी याला बी मल्टिप्लाय करतो, या x ने मी याला बी मल्टिप्लाय करतो, या x ने मी याला बी मल्टिप्लाय करतो. बघा बेटा, जर एखाद्या ब्रॅकेटच्या बाहेर जर समजा एखादी संख्या असेल आणि त्या संख्येने जर समजा आपल्याला त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं असेल, तर सर्वांना मल्टिप्लाय करायचं. x ने याला बी, x ने याला बी आणि x ने याला बी. आता कसं करतो बघा 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 बघा. बोला बेटा, जर मी x ने x स्क्वेअरला मल्टिप्लाय केला, x ने मी x स्क्वेअरला मल्टिप्लाय केला, तर हा होऊन जाईल बेटा x क्यूब. अजून एक x वाढून जाईल बेटा, x स्क्वेअर कडे अजून एक x वाढून गेला बेटा. x ने x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर आला आपला x क्यूब मायनस 2x ला x ने मल्टिप्लाय केलं, या 2x ला x ने मल्टिप्लाय केलं तर हा होऊन जाईल बेटा 2x स्क्वेअर. x इंटू x x स्क्वेअर मायनस 2 असेल असा, प्लस x ने मी जर समजा 1 ला मल्टिप्लाय केलं, x ने मी 1 ला मल्टिप्लाय केलं तर x इंटू 1 x dx. डन बेटा, काही डाऊट येतपर्यंत नाही सर आमले समजलं सर. ओके बेटा. चला तर आता मी काय करतो बेटा, भाऊ भाऊ आणि भाऊ तिघा भावांना मी काय करतोय, सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन लावून देतोय. ठीक आहे, सेपरेट सेपरेट लावा बेटा. इंटिग्रेशन ऑफ याला सेपरेट लावा, एक्स क्यूब dx मध्ये मायनस साइन बेटा. हा याला लावा इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर dx, 2x स्क्वेअर dx. ठीक आहे सर. एक सांगू का सर, तुम्हाला एक सांगू का सर, हा 2 आहे ना कॉन्स्टंट आहे सर, हे 2 ला बाहेर काढून घ्या. इथे बेटा लक्षात तुम्हाला वाटल्यास पहिले आपण करून घेऊ. प्लस x dx प्लस काय बेटा आपला x dx, याला बी सेपरेट सेपरेट लावा. बघा बघा, आता थोडं जर लक्ष जर तुम्ही दिलं ना, थोडं लक्ष जर तुम्ही दिलं तर बघशाल बेटा, या ठिकाणी जाऊ दे, एक स्टेप आपण वाढवून घेऊ, एक स्टेप आपण वाढवून घेऊ. चला तर मला सांगा बेटा x रेज टू n चा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला असतो, x रेज टू n dx चा फॉर्म्युला असतो. बोला बोला बोला, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c हा आपला फॉर्म्युला असतो. बघा बेटा, x रेज टू n चा फॉर्म्युला काय असतो, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ठीक आहे, चला आता सॉल्व करू आपण. बघा बेटा, आता याला लावा पहिले, याला सॉल्व करा पहिले. इंटिग्रेशन ऑफ x क्यूब dx, इंटिग्रेशन ऑफ x क्यूब dx बेटा, इंटिग्रेशन ऑफ x क्यूब dx. ठीक आहे, तर मला सांगा x रेज टू n dx, x रेज टू n dx, तर n आहे ना, तर n ची व्हॅल्यू काय बेटा या ठिकाणी 3 आहे. बघा x रेज टू n आहे ना, तर आपला फॉर्म्युला असतो x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू काय दिलेली बेटा आपल्याला 3, काय दिलेली बेटा 3. मग आपलं इंटिग्रेशन कसं येईल, x रेज टू n प्लस 1 ना, म्हणजे 3 प्लस 1 अपॉन n प्लस 1. n ची व्हॅल्यू किती बेटा आपली 3, 3 प्लस 1.
हे समजलं बाळांनो, हे समजलं सर्वांना. एक्स क्यूब होतं तर मी हा फॉर्म्युला यूज केला बेटा. एक्स रेस टू एन होता ना, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन म्हणजे 3+1 अपॉन 3+1. ओ बो याच्यामध्ये बघा रे बो काय झालंय, इंटिग्रेशन ऑफ 2x² dx. तर 2 काय रे बो, 2 आपला कॉन्स्टंट बेटा. 2 काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे. तर 2 कॉन्स्टंट आहे का, 2 ला बाहेर काढतो मी, मायनस 2 ला बाहेर काढला बेटा मी. मग इंटिग्रेशन ऑफ x² dx, ठीक आहे ना, प्लस काय बेटा या एक्सच्या डोक्यावर काहीच नाहीये, या एक्सच्या डोक्यावर काहीच नाहीये, तर या एक्सच्या डोक्यावर काहीच नाही तर मी याला 1 लिहू शकतो का याच्या डोक्यावर. चला ठीक आहे, बघा बेटा लक्ष द्या. एक्सच्या डोक्यावर काही होतं का, नाही सर काहीच नव्हतं सर, एक्सच्या डोक्यावर काहीच नव्हतं. मग मी त्याच्या डोक्यावर 1 लिहू शकतो का बेटा. बघा कोणत्याही संख्येच्या वरती जर पॉवर दिलेली नसेल त्याची पॉवर 1 असते बेटा. कोणत्याही संख्येची पॉवर जर आपल्याला काही दिलेलीच नसेल तर त्याची पॉवर कधीही 1 असते, त्याची पॉवर कधीही 1 असते बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर हे तर आपलं झालं एक्स रेस टू 3+1 अपॉन 3+1 किती बेटा आपला 4 अपॉन 3+1 किती आला बेटा आपला 4 मायनस 2 असा असा. हा एक्स रेस टू एन डीएक्स, एक्स रेस टू एन डीएक्स, एक्स रेस टू एन डीएक्स. बोला बोला बोला. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स म्हणजे काय असतो, एक्स रेस टू n+1 अपॉन n+1. चला तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा 2, n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा 2. तर हे कसं होऊन जाईल, एक्स रेस टू n+1 म्हणजे 2+1 अपॉन 2+1 प्लस असं जास्त. हा एक्स रेस टू 1 बेटा, तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1, n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1. तर हे कसं होऊन जाईल बेटा, एक्स रेस टू n+1 अपॉन n+1, n ची व्हॅल्यू किती बेटा 1, तर म्हणजे 1+1 अपॉन 1+1. आणि सर्वांचे इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केलेले म्हणजे प्लस सी लावून द्या. सर्वांचे इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केलेले आहे म्हणून सी लावून द्या बेटा, ठीक आहे. चला याला सॉल्व्ह करा. एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस 2 इंटू एक्स रेस टू 2+1 किती बेटा आपला 3, 2+1 किती बेटा आपला 3 प्लस एक्स रेस टू 1+1 2 1+1 2 प्लस. झालं रे भाऊ, झालं रे भाऊ, आपला आन्सर झालं रे भाऊ, ठीक आहे. चला असं तर हे झालं बेटा आपलं छान छान सुंदर सुंदर, छान छान सुंदर सुंदर आन्सर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं आन्सर झालेलं आहे. असं बेटा ते आलं लक्षात बेटा तुम्हाला सर्वांना, समजलं ना बाळांनो. काही एवढं विशेष नाही. मी फक्त काय केलं, याचा ब्रॅकेटला ओपन करून घेतलं, ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घेतलं, सॉल्व्ह केल्यानंतर या एक्सने याला बी मल्टिप्लाय केलं, याला बी केलं, याला बी केलं, नंतर मला टर्म मिळाल्या. मग सर्वांना मी सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन लावलं आणि एक्स रेस टू एन डीएक्सचा फॉर्म्युला वापरला, उत्तर काढलं भाऊ. असं आहे ते, आलं लक्षात, सोपं आहे भाऊ एकदम. ते भरपूर वेळा आलेलं म्हणजे 2च वेळा आले नाही. चला आता हे बघू आपण. इव्हॅल्युएट काय, इव्हॅल्युएट काय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स इंटू 1 अपॉन एक्स डीएक्स 1 प्लस एक्स डीएक्स रूट एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स डीएक्स. तर हे तुम्हाला आलेलं बेटा, ठीक आहे ना. तर हे कसं करायचं सर, हे गंधपटक दिसू राहिलाय, नाही बेटा गंधपटक नाही ते. चला मग कसं करायचं बेटा, लक्ष द्या. सर्वात पहिले लिहून घ्या, इंटिग्रेशन इज इक्वल टू काय आहे ते, रूट एक्स 1 प्लस एक्स डीएक्स. सर तुम्ही असं का बरं लिहिता सर, कारण बेटा ज्यावेळेस मी ना प्रश्नाला परत एकदा लिहितो ना त्यावेळेस ना अर्ध्या गोष्टी माझ्या डोक्यात क्लिअर होऊन जातात की अच्छा हे असं आहे का, मग याला असं करायचंय. मग सर आम्हाला कसं काय समजेल, तुम्ही कधी काही करता कधी काही करता. अरे बेटा जेवढे नंबर ऑफ न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करशाल किंवा पुन्हा 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 रिपिटेशन ते जर करशाल ना तर तुम्हाला सर्व काही क्लिअर होऊन जाईल बेटा, ठीक आहे ना. आता बघा मी जेवढे न्यूमेरिकल तुमचे घेईल ना, मी भरपूर सारे न्यूमेरिकल घेणार बेटा, प्रत्येक टाईपचे भरपूर सारे न्यूमेरिकल्स मी तुमचे कव्हर करणार आहे. आणि हे न्यूमेरिकल झाल्यानंतर सुद्धा मी जो एक क्रॅश कोर्स घेईल आणि तो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केला असेल ना M2चा त्या विद्यार्थ्यांना हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे क्रॅश कोर्स बेटा, ठीक आहे ना. तर त्यासाठी तुम्ही कोर्स वगैरे परचेस वगैरे करू शकता, ठीक आहे ना. आणि हा दुसरी गोष्ट ती ही अशी आहे की त्या क्रॅश कोर्स मध्ये फक्त मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देईल, बस फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ठीक आहे ना. चला तर बघा बेटा लक्ष द्या, रूट एक्स 1 प्लस एक्स डीएक्स त्याला फक्त सॉल्व्ह करत राहा. हळूहळू तुम्हाला जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल ना तसं तसं तुम्हाला ते सोपं वाढायला लागेल. तर मी काय करतो, या रूट एक्सने याला बी मल्टिप्लाय करतो, या रूट एक्सने मी याला बी मल्टिप्लाय करतो. रूट एक्स इंटू 1 रूट एक्स प्लस रूट एक्स इंटू एक्स रूट एक्स एक्स डीएक्स. हे समजलं बेटा इथपर्यंत? हो सर समजलं सर. रूट एक्सने मी 1 ला मल्टिप्लाय केलं तर रूट एक्स आलं, रूट एक्सने मी एक्स ला मल्टिप्लाय केलं तर रूट एक्स एक्स आला, बरोबर आहे सर? हो बेटा बरोबर आहे.
इंटिग्रेशन ऑफ, बेटा मी तुम्हाला सांगितलं होतं मागे काय, वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे की रूट ला आपण x⁻² लिहू शकतो. रूट ला मी x⁻² सुद्धा लिहू शकतो बेटा, ठीक आहे ना. चला असो, हे सर्वांना क्लिअर आहे बेटा, हे सर्वांना क्लिअर आहे का. रूट ला मी x⁻² सुद्धा लिहू शकतो. दिसतंय का तुम्हाला? 2 मिनिटं, दिसतंय एकदम भारी दिसतंय. चला बघा, तर या रूट ला मी x⁻² सुद्धा लिहू शकतो बेटा, ठीक आहे ना. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरला बेसिक मध्ये सांगितलं होतं बाळांनो. चला मग या रूट ला मी कसं लिहितोय, x⁻² प्लस या रूट ला पण मी कसं लिहितोय, x⁻². बरोबर आहे बेटा. आणि इंटू x⁻², मला सांगा या x च्या डोक्यावर काही आहे का रे. बघा या रूट ला तर मी x⁻² लिहून टाकलं, बरोबर आहे. या रूट ला मी कसं लिहिलं, x⁻². पण मला सांगा बेटा या x च्या डोक्यावर काही आहे का, या x च्या डोक्यावर काही आहे का. नाही सर, काहीच नाही सर. तर ज्याच्या डोक्यावर काही नसतं त्याची पॉवर किती असते, 1 असते बेटा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, बरोबर आहे का. हो सर, बरोबर आहे सर. ओके बेटा. चला, इंटिग्रेशन ऑफ x⁻² प्लस, हा ओ सर h डोक्यावर 1/2 आणि h डोक्यावर 1 आहे, तर आता काय होईल. तर बघा बेटा तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेसचे रूल माहिती असेल का, लॉ ऑफ इंडायसेसचे रूल माहिती असेल. बघा 10⁻³ इंटू 10⁻² असेल, काय 10⁻³ इंटू 10⁻² असेल, तर काय होतं माहिती का, 10⁻³ इंटू 10⁻², आहे ना, 10⁻³ प्लस 2 असं होतं. हे समजलं का बेटा. नाही सर, हे नाही समजलं. बघा बेटा h डोक्यावर समजा असेल 4 इंटू x⁻5 असेल, असं असेल बेटा. तर याचं उत्तर काय होतं, x⁻². इकडे बी x⁻4 आहे, इकडे बी x⁻5 आहे. तर या दोघांची वरती काय होते, ऍडिशन होते. व दोघांची वरती काय होते बेटा, ऍडिशन होते. आला बेटा, म्हणजे x⁻4 + 5 x⁻9. समजलं बाळांनो. म्हणजे दोघांचा जर समजा बेस सेम असेल, याचा पण बेस x आहे, याचा पण बेस x आहे, याचा पण बेस 10 आहे, याचा पण बेस 10 आहे. म्हणजे दोघांचा बेस जर समजा सेम असेल आणि त्यांची पॉवर वेगवेगळी का असे ना, दोघांची काय होते बेटा, ऍडिशन होते. काय होते, ऍडिशन. तर बघा बेटा x⁻², याच्या डोक्यावर 1/2 आहे आणि याच्या डोक्यावर 1 आहे. दोघांचा बेस सेम असल्या कारणाने दोघांचा बेस, याच्या पण बेसला x आहे, याच्या पण बेसला x आहे, आणि दोघांचा बेस सेम असल्या कारणाने मी या बेसला कॉमन घेतो आणि दोघांची जी पॉवर आहे ना, या दोघांची मी ऍडिशन करतो. या दोघांची मी काय करतो, ऍडिशन करतो. ठीक आहे ना. dx समजलं बेटा. बघा x⁻² असाच्या असा. आता बघा x⁻² इंटू x⁻1 आहे. दोघांचा बेस सेम आहे, त्याच्यामुळे मी x ला कॉमन घेतलं. आणि बघा याची पॉवर आणि याची पॉवर, दोघांच्या पॉवरची मी काय करून टाकली बेटा, ऍडिशन करून टाकली. ठीक आहे, ठीक आहे सर. आता थोडं समजतंय सर आम्हाला. हे बेसिक होतं बेटा, हे लॉ ऑफ इंडायसेस M1 ला तुम्ही शिकलेले आहात. इंटिग्रेशन ऑफ x⁻² प्लस, आता या दोघांची बेरीज करा बरं बेटा, किती होऊन जाईल. आणि बेरीज कशी करता तुम्हाला मी हे सुद्धा मी सांगितलं होतं बेटा. काय करायचं, 1/2 + 1 आहे ना बेटा हे. तर काय करायचं माहिती का, हा 1 जसा लिहायचा भाऊ, प्लस साइन जसा द्यायचा भाऊ, आणि काय करायचं माहिती का, या दोघांचा गुणाकार करून टाकायचा. या दोघांचा काय करायचा, गुणाकार करून टाकायचा. बोला 2 × 1 = 2, 2 × 1 = 2 अपॉन, खाली कोण होता बेटा, आपला 2 होता ना, खाली कोण होता, आपला 2 होता. खाली 2 जसा. बघा बेटा मी काय केलं, 1 जसा तसा, प्लस साइन असा जासा, खाली 2 असा जासा, फक्त 2 × 1 = 2 हा मी इथे लिहिला बेटा. बस असं तुम्हाला करावं लागतं सॉल्व्ह करण्यासाठी. तसं सेम आहे बघा, 1 असा जासा प्लस असा जासा, 2 × 1 = 2, 2 × 1 2 अपॉन, खाली 2 होता तसा बेटा. ठीक आहे ना. dx. चला खूप लांब जाते का रे, हो ना सर. चला मी इकडे लिहितो, त्याला थोडंसं मी इकडे लिहितो. हे समजलं ना बाळांनो. मी तुम्हाला बेसिक क्लिअर होण्यासाठी मी इकडे एक्झाम्पल घेतो बेटा, बाकी दुसरं काही नाही. इंटिग्रेशन ऑफ x⁻² प्लस x⁻, बोला 1 + 2 3, 1 + 2 3, 3/2. dx. बरोबर आहे. आता बघा बेटा मी याला आणि याला दोघांना इंटिग्रेशन सेपरेट लावून देईल. दोघांना मी इंटिग्रेशन काय लावून देईल बेटा, सेपरेट लावून देईल. ठीक आहे ना. चला, इंटिग्रेशन ऑफ x⁻1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x⁻3/2 dx. ठीक आहे. चला, तर आपला फॉर्म्युला कोणता लागेल रे भाऊ, बोला रे भाऊ. तर फॉर्म्युला लागेल इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx.
फॉर्म्युला लागेल बेटा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx असेल ना, तर आपला फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. तर आपला फॉर्म्युला असतो, हा आपला फॉर्म्युला असतो. ठीक आहे ना. तर हा फॉर्म्युला तर या ठिकाणी आपला येईल बघा, एक्स रेस टू एन आलं बेटा लक्ष तुम्हाला, क्लिअर बेटा सर्वांना. चला, तर या ठिकाणी एन च्या ऐवजी काय दिलेलं बेटा, एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली 1/2. बघा एक्स रेस टू एन dx चा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. तर या ठिकाणी एक्स रेस टू एन म्हणजे या एन ची व्हॅल्यू दिलेली बेटा 1/2. मग याला सॉल्व्ह करताना कसं करावं लागेल, एक्स रेस टू n/2 प्लस वन ना, म्हणजे 1/2 प्लस वन अपॉन 1/2 प्लस वन. बघा समजलं बेटा, n प्लस वन अपॉन n प्लस वन. बघा एन ची व्हॅल्यू आपली 1/2 आहे ना, तर n प्लस वन अपॉन n प्लस वन बेटा. ठीक आहे, छान. प्लस साईन असंच्या असं. हा, याला पण सॉल्व्ह करू आता. तर बघा हे सुद्धा एक्स रेस टू एन dx आहे. तर या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आहे बेटा 3/2. एन ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली 3/2. बघा बेटा एक्स रेस टू एन dx चा फॉर्म्युला या ठिकाणी सुद्धा यूज करायचा आहे. मग एक्स रेस टू या ठिकाणी दिलेला बेटा तुम्हाला एन ची व्हॅल्यू दिलेली बेटा 3/2. एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3/2. मग चला, मग आपला फॉर्म्युला काय म्हणतो, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. 3/2 प्लस वन अपॉन 3/2 प्लस वन बेटा. ठीक आहे, चला सॉल्व्ह करा बेटा. हा एक्स रेस टू, हा 1 + 2 + 1 हे तुम्हाला मी शिकवलं होतं कसं, 1 असायचं असं प्लस 2 1 जा 2 अपॉन हे पण सेम तसंच 1 असायचं असं प्लस 2 × 1 2 अपॉन 2 असायचं असं. अरे प्लस सी लावून द्यायचं. चला बेटा, इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की प्लस सी लावून द्यायचा बेटा. ठीक आहे ना. चला असो, एखाद्या वेळी जर विसरले तर चालतं, पण मग बेटा विसरायचं नाही. हा एक्स रेस टू 3/2 + 1 बेटा. तर 3 असायच्या असं लिहावं लागेल प्लस 2 × 1 2 आणि खाली आपला 2 जसाच्या तसा अपॉन हे पण सेम तसंच 3 जसा तसा वरती प्लस 2 1 जा 2 अपॉन खाली 2 जसाच्या तसा. ठीक आहे ना. चला असो, प्लस सी. चला आता फायनल द्या बेटा. एक्स रेस टू 1 + 2 केलं 3/2 अपॉन हे पण 1 + 2 3/2. हे कसं समजेल, एक्स रेस टू 3 + 2 बेटा 5 होतं 5/2 अपॉन 3 + 2 5/2 प्लस सी. ठीक आहे. आता मला याला थोडं छोटं करावं लागेल भाऊ, छोटं करावं लागेल भाऊ, कारण अजून सुद्धा त्याला मी सॉल्व्ह करू शकतो रे, म्हणून. ठीक आहे. अजून सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो बेटा, असा विषय तो. ठीक आहे. चला पुढे लक्ष द्या बेटा. आता याला फायनल उत्तर आपण काढून घेऊ कसं. हा जो 2 आहे ना बेटा, हा वरती ना मल्टिप्लाय लावून जाईल. हे तुम्हाला सर्वांना माहिती असतं बेटा. बघा हा जो डिव्हाइड वाला जो 2 असतो ना, हा वरती ना मल्टिप्लाय लावून जातो बेटा. बघा हे तुम्ही शिकले ना, 3/1/4 असेल तर हा 4 जो आहे ना वरती ना मल्टिप्लायला होऊ शकतो. म्हणजे हे कसं होऊन जाईल 3 × 4/1. आला बेटा लक्षात तुम्हाला. तर डिवाइड वाला खालचा वाला जो 4 असतो ना, हा वरती जाऊ शकतो. सेम तसंच हा जो डिवाइड वाला 2 आहे तो वरती जाऊ शकतो. म्हणजे कसं होऊन जाईल 2 × x⁻³ 3/2 अपॉन 3 प्लस हे पण सेम तसंच हा जो 2 आहे तो वरती झाला, म्हणजे कसं होऊन जाईल, हा 2 वरती येऊन जाईल बेटा. म्हणजे कसं होऊन जाईल 2 x⁻² 5/2 अपॉन 5 प्लस सी. ठीक आहे ना. आता जर एवढं जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल बेटा, नो प्रॉब्लेम. एवढं जरी ठेवलं ना तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम बेटा. काही एक प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर मी याच्या पुढे बी सॉल्व्ह करेन, सर याच्या पुढे बी सॉल्व्ह करेन, तर तुमची इच्छा बेटा. काय तर तुमची इच्छा. ठीक आहे ना. इंटिग्रेशन एवढं जरी सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही सर मी अजून पुढे सॉल्व्ह करेल, मग सर पुढे कसं सॉल्व्ह करशाल. तर याच्यामध्ये याच्यात पण 2 आहे, याच्यात पण 2 आहे. 2ला पहिली गोष्ट मी कॉमन काढू शकतो, 2ला मी कॉमन काढू शकतो. हे तर आम्हाला समजेल सर, हे आम्ही करू शकतो सर. आम्ही पण पुढे
या x⁵3/2 आणि x⁵5/2 जाऊ द्या, असंच राहू द्या, काही टेन्शन नाही. कशा रिकामं मस्ती करताय. I इज इक्वल टू 2 ला मी कॉमन काढलं तर कसं होऊन जाईल बेटा ते x⁵3/2 अपॉन 3 प्लस x⁵5/2 अपॉन 5 प्लस सी. ते झालं बेटा आपलं फायनल आन्सर. तुम्ही इथपर्यंत येऊन सुद्धा सोडू शकता, इथपर्यंत येऊन सुद्धा तुम्ही सोडू शकता, नो प्रॉब्लेम बेटा. तुम्हाला तुमचे मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी भेटते, पैकीच्या पैकी भेटते. पण जर तुम्हाला वाटतंय की नाही सर मी ना x⁵3/2 सुद्धा कॉमन काढू शकतो, x⁵3/2 सुद्धा मी कॉमन काढू शकतो, तर तुम्ही ते करू शकता, नो प्रॉब्लेम बेटा. पण मग ते किचकट आहे थोडंसं. करून देऊ का? करून द्यायला काय हरकत नाही, मी करून तर देतोय तुम्हाला, करून तर देतोय तुला मी. I इज इक्वल टू असाच्या असा मी x⁵3/2 सुद्धा कॉमन काढतो. जर मी x⁵3/2 जर मी कॉमन काढला ना बेटा तर या ठिकाणी होऊन जाईल 1/3, या ठिकाणी होऊन जाईल बेटा 1/3. हे समजलं का? बघा 2 तर कॉमन निघालाच होता, पण मी x⁵3/2 सुद्धा कॉमन काढलं तर या ठिकाणी काय उरलं 1/3, या ठिकाणी काय उरलं बेटा. इथून जर x⁵3/2 पूर्णच्या पूर्ण कॉमन निघाला तर इथे काय उरलं बेटा 1, खाली 3 जसाच्या तसा पुढे प्लस. आता बघा तुम्हाला सर्वांना माहिती होतं, मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जर समजा एखादी गोष्ट, आता मला सांगा x⁵3/2 मी कॉमन काढलं, पण या ठिकाणी x⁵3/2 होतं का? या ठिकाणी या दुसऱ्या फंक्शन मध्ये, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x⁵3/2 होतं का? नाही. मग जर त्या ठिकाणी x⁵3/2 नव्हतं तरी सुद्धा मी जबरदस्ती कॉमन काढलं, तरी सुद्धा मी जबरदस्ती कॉमन काढलं, तर त्यावेळेस काय करायचं, ती व्हॅल्यू त्याच्या डिवाइडला लावून द्यायची. काय लावून द्यायची? डिवाइडला. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी 4x + 3 असेल आणि याच्यातून मला जर 4 कॉमन काढायचा आहे. आता 4 कॉमन काढायचा आहे तर याच्यामध्ये जर 4 आहे तर 4 इझिली कॉमन निघून गेला, म्हणजे इथं काय उरला आपला x प्लस. पण याच्यामध्ये 4 आहे का? मला 4 कॉमन काढायचा आहे, याच्यातून 4 कॉमन निघेल का? नाही. याच्यामधून 4 कॉमन निघेल का? नाही. मग आता काय करायचं, अशा कंडिशनला काय करायचं, याच्यातून 4 कॉमन नाही निघू शकत का, मला डिवाइड बाय 4 लावून द्यायचं. झालं आपलं काम झालं. समजलं? म्हणजे येते बेटा लक्षात तुम्हाला? नाही सर आम्हाला नाही समजलं. परत एकदा सांगतो, परत एक एक्झाम्पलने सांगतो, टेन्शन नका बेटा. चला मला सांगा, इथे मी समजा घेतला x प्लस 4. आता याच्यातून मला x कॉमन काढायचं, याच्यातून मला x कॉमन काढायचं, तर मी याच्यातून x कॉमन काढतो. आता याच्यामधून जर x कॉमन निघाला, याच्यातून x कॉमन निघाला, इथे काय बेटा 1, इथे काय 1, बरोबर आहे. पण याच्यामध्ये x आहे का? याच्यात x होता तर कॉमन सुद्धा निघून गेला, पण याच्यामध्ये x आहे का? नाही. तर याला काय करायचं, डिवाइड बाय x लावून द्यायचं. डिवाइड बाय काय लावून द्यायचं, x लावून द्यायचं बेटा. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे जी टर्म आपण कॉमन काढताय ती जर काही इक्वेशन मध्ये नसेल तर डिवाइडला लावून द्यायची, डिवाइडला लावून द्यायची बेटा. ठीक आहे. चला, तर मी याच्यातून 2 तर ऑलरेडी कॉमन निघाला होता, तर x⁵3/2 सुद्धा मी कॉमन काढला, तर x⁵3/2 कॉमन निघाला, तिथं 1 उरला प्लस. आता या ठिकाणी x⁵3/2 तर नाहीये, मग याला काय करून द्यायचं, डिवाइड लावून द्या, म्हणजे x⁵5/2 अपॉन 5 तासाचा असा. आता बघा x⁵3/2 याच्यात होता का? नाही. मग याच्यातून जबरदस्ती कॉमन काढला तर हा याच्या डिवाइडला त्याला जाईल, हाच्या डिवाइडला त्याला जाईल बेटा, हाच्या डिवाइडला त्याला जाईल. इथे वेळेला लक्ष तुम्हाला, हाच्या डिवाइडला त्याला जाईल. आणि हा तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे x⁵5/2 आणि x⁵3/2 आहे, तर हे ज्यावेळेस वरती जाईल त्यावेळेस ते मायनस होऊन जाईल. बघा तुम्हाला माहिती ना, 1/x³ असेल तर हे वरती जाताना काय होतं, x⁻³ आठवतं का? 1/x⁻1/2 असेल आणि याला जर वरती घेऊन जायचं असेल तर हे घेऊन जाईल x⁻1/2. जर x⁻3/2 असेल आणि याला जर याला जर मला वरती घेऊन जायचं असेल तर होऊन जाईल x⁻3/2. समजलं बेटा? 1/x³ असेल, याला जर मला वरती घेऊन जायचं असेल न्यूमरेटरला तर काय होऊन जाईल, त्याचा पॉवर मायनस होऊन जातो, त्याची पॉवर काय होऊन जाते, मायनस होऊन जाते. चला मग कसं होऊन जाईल ते, 2x⁻3/2 1/3 प्लस x⁻5/2 आणि हा x⁻3/2 होता ना, वर त्यांना काय होऊन जाईल तो मायनस x⁻3/2 अपॉन 5 असाच्या असा. येतं बेटा लक्षात? थोडंसं बोगस वाटतंय सर. हो बेटा बोगस तर आहे ना, बोगस तर आहे बेटा.
चला त्यानंतर बघा 2x⁻³ असंच्या असं, 1/3 सुद्धा असंच्या असा, प्लस सुद्धा असंच्या असा. बघा बेटा मी तुम्हाला सांगितलं होतं दोघांची जर बेस सेम असेल ना, दोघांचे बेस जर बघा बेटा इथं कुठेतरी केलं होतं आपण, इथे कुठेतरी केलं होतं आपण बघा. हा बघा दोघांचे जर समजा बेस सेम असेल ना तर दोघांच्या पॉवरची काय होते बेटा सम होऊन जाते, दोघांच्या पॉवरची काय होऊन जाते सम होऊन जाते. बघा इथे बी x⁻1 हा होता आणि x⁻1 होता, तर मी दोघांचा बेस सेम होता तर मी एकच x लिहिला आणि दोघांच्या पॉवरची मी सम करून टाकली होती बेटा. तर सेम येईल बघा, याच्या पण बेसला x आहे, याच्या पण बेसला x आहे, तर मी x एकच वेळा लिहिल आणि दोघांच्या पॉवरची सम करून टाकेल, म्हणजे 5/2 - 3/2 अपॉन 5. हो सर काय रिकामचोट धंदे करता, अरे बेटा कसं आहे मजा येते रे सॉल्व्ह करायला, मजा येते. ठीक आहे ना, तुम्ही इथपर्यंत आले तरी सोडलं तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम बेटा. पण जो ऍडव्हान्स आणि प्रोमॅक्स लेवलचा विद्यार्थी ज्याला 70/70च पाहिजे, मी एक अर्धा मार्क सुद्धा सहन नाही करू शकणार, तर अशा वेळेला कसं अशा विद्यार्थ्यांचं हे कम्प्लीट असायला पाहिजे बेटा. ठीक आहे ना, आणि ते सुद्धा मी हळूहळू सांगतोय, काही घाई नाही करत बेटा मी. ठीक आहे ना, चला असो हे असं 2x⁻³ इन ब्रॅकेट 1/3 प्लस x⁻, आता बघा 5/2 - 3/2, तर बघा दोघांचा बेस सेम आहे, तर काय होणार बेटा 5 3 गेले 2/2. बघा 5 - 3 आणि दोघांचा बेस सेम आहे म्हणून मी बेस सेम 2 घेतला. बघा बेटा हे तुम्हाला माहिती ना सर, 3/2 - 1/2 असेल तर याचा पण बेस 2 आहे, याचा पण बेस 2 आहे, तर मी पहिलेच बेसला 2 लिहून घेतलं आणि वरती अगर तो दोघांची वजाबाकी तर 3 - 1 1/2 आलं बेटा लक्षात तुम्हाला, हे समजलं का रे. जर दोघांचा जर बेस सेम असेल, बघा याच्या पण बेसला 2 आहे, याच्या पण बेसला 2 आहे, तर मी 2 घेऊन घेतला आणि वरती 5 - 3 2 आला बेटा अपॉन 5 जसाच्या तसं प्लस c. पुढे मग ते कसं होऊन जाईल फायनल, एकदम फायनल 2x⁻³ इन ब्रॅकेट 1/3 प्लस x 2/2. अरे भाऊ गेला, दोघे भाऊ कॅन्सल होत आहे आपले, दोघे भाऊ आपले काय होऊन कॅन्सल होऊन जाईल आपले, 2 गेला 2 कॅन्सल झाला, मग काय आला आपला इथं उरला फक्त x अपॉन 5 प्लस c. तर हा झाला बेटा आपला I, हे झालं बेटा आपला फायनल आन्सर. बोगस होता का जास्त, हो सर लय बोगस होतं सर, पहिल्यांदा मला असं गंध पडत दिसलं सर. काय करता भाऊ आता, पर्याय का दुसरा सॉल्व्ह तर करायला लागेल बेटा आपल्याला. थोडं सुट्ट करायला प्रयत्न करतो मी, मला चांगलं समजेल भाऊ, त्यासाठी बाकी काही विषय नाही. ठीक आहे ना बेटा, डन. तर हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर अशा पद्धतीने. ठीक आहे ना, आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं, गैरगंध होता का ते, गैरगंध हो सर. ठीक आहे बेटा, पण बघा बेटा कसं आहे, जर याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली बेटा, बघा मॅथ्स सोपं आहे रे बेटा, ज्याला कॅल्क्युलेशन जमलं त्याला सर्व जमलं. आणि तुम्ही म्हणत असाल की नाही सर मी याला ऑरला टाकणार आहे, माझं ठरलंय सर मी 100% याला ऑरला टाकणार आहे, तर बेटा असं करू नका. कारण काय माहिती का, की आज तुम्ही याला ऑरला टाकशाल पण भविष्यात काय होईल, कारण त्याचं मॅथ्स पक्का बेटा तोच पुढे जाईल. तर तुम्ही कॉम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स जर समजा घेतलं तर त्यासाठी लागतं बेटा तुमचं मॅथ्स पक्का असलं पाहिजे, तुमचं डाटा कॅल्क्युलेट, तुमचं डाटा अनालिसिस तुमचं पक्का असलं पाहिजे. पुढे बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, नंतर तुमचा डेटा सायन्स आहे, नंतर तुमचं आर्टिफिशियल झालं, नंतर मशीन लर्निंग आहे, तर भरपूर साऱ्या गोष्टी बेटा. जर तुम्हाला खरंच सक्सेसफुल इंजिनियर बनायचं असेल बेटा, तर तुम्हाला काहीच ऑरला टाकायचं नाही, संपूर्ण सिलेबस बघायचा बेटा, संपूर्ण सिलेबस करायचा बाळांनो. ठीक आहे ना, करशाल ना माझ्या भावांनो आणि बहिणींनो, करा बेटा अभ्यास करा, प्रॉपर अभ्यास चालू ठेवा बेटा. ठीक आहे ना, चला असं बघा वाटलं असं मी एकदा स्क्रीनच्या बाहेर निघून जातो, एकदा तुम्ही याला बघून घ्या, मन भरून बघून घ्या, काय असेल तर काही डाऊट वगैरे असेल तर बघून घ्या बेटा. तर बघा बेटा आशा करतो की आजचं संपूर्ण हे जे न्यूमेरिकल्स मी घेतले हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झाले असेल. तर बघा बेटा माझं जर शिकवणं तुम्हाला आवडत असेल, माझे प्रयत्न जर तुम्हाला प्रामाणिक वाटत असेल, आवडत असेल, तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन आणि छान सुंदर कॉन्सेप्टनुसार. आणि एक बघा बेटा एकदम मी लो लेवलला सांगतो, जर तुम्ही तुमची प्रत्येक स्टेप जर क्लिअर असेल तर तुम्हाला समजतं की आता पुढे काय करायचं बेटा. ठीक आहे ना, भले तुम्हाला थोडंसं लेंथी वाटत असेल आणि तुम्हाला जर वाटतंय ना की सर
मी या 2 स्टेप आहे ना याच्यावर मी डायरेक्ट हे लिहू शकतो, तर बिंदास बेटा काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे वही प्रॉपरली बेटा, कारण तुमच्या वहीतून, कारण बेटा वहीतून जो केलेला अभ्यास असतो ना बेटा हा कायम लक्षात बसतो. पुस्तकातून अभ्यास करू नका बेटा, कारण पुस्तकात काय दिलेलं आहे विचारतानाच म्हणजे बरोबर दिलेलं आहे असं काही विषय नाही. काही न्यूमेरिकल चुकलेले असतात, काही तिकडे असतात, ठीक आहे ना, काही शॉर्टकट असतात, ठीक आहे. तर बघा बेटा, तर हे सर्व काही तुम्हाला सर्व कोर्समध्ये प्रॉपर संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. आणि हे लेक्चर आवडत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.